जय महाराष्ट्र. मी अनिकेत पेंडसे. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत 20 आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा. सुरुवात करूयात वर्ल्ड 20 न्यूजला. अमेरिकेने भारतात वाढत असलेल्या असहिष्णुता आणि हिंसेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसंच नागरिकांची सुरक्षा आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी सर्व मार्गाने प्रयत्न करणार असल्याचं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतात गोमांस सेवन करणाऱ्यांविरोधात हिंसेच्या घटना, मुस्लिम महिलांना मारहाण हे प्रकार पाहता अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या जीवनावर आधारित लघुचित्रपट बनवण्यात येणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही दिसणार आहेत. गेल्या 8 वर्षांपासून ही शॉर्ट फिल्म बनवली जात होती. डेमोक्रेटिक कन्व्हेन्शनमध्ये ही शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली होती. यात संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव बान की मून यांनाही स्थान देण्यात आलं. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे अतिशय अस्थिर आणि चिडखोर स्वभावाचे गृहस्थ असल्यामुळे अण्वस्त्रांच्या वापराबाबत त्यांच्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे, अशी टीका डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी केली आहे. फिलाडेल्फियात सुरू असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्या बोलत होत्या. या अधिवेशनात अध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी हिलरी यांना देण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. भारतीय वंशाची 18 वर्षांची मुलगी डेमोक्रेटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सर्वात कमी वयाची प्रतिनिधी बनली आहे. श्रुती पलनीयप्पन असं या मुलीचं नाव आहे. हिलरी क्लिंटन यांची अध्यक्षपदासाठी उमेदवारी ज्या अधिवेशनात जाहीर करण्यात आली त्यात तिला पक्षाचं सदस्यत्व मिळाले. श्रुती ही हार्वर्ड विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प पुन्हा एकदा वादात सापडल्यात. मेलानिया यांच्या शैक्षणिक पदवीच्या पात्रतेवरून नवा वाद निर्माण झाल्यानंतर मेलानिया यांचं अधिकृत संकेतस्थळ बंद करण्यात आलं. या संकेतस्थळावर मेलानिया यांच्या शिक्षणाबद्दल उल्लेख होता. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगला मित्र मानतात. दोन्ही देश अनेक योजनांवर सोबतीनं काम करत असल्याचं व्हाईट हाऊसकडनं स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतासोबत आर्थिक तसंच सुरक्षा विषयांवर घनिष्ठ संबंध आहेत, त्यामुळे ओबामा मोदींसोबतच्या संबंधांना अधिक महत्त्व देत असल्याचं व्हाईट हाऊसकडनं सांगण्यात आलं. ब्राझीलचे माजी राष्ट्रपती अडचणी देण्याची शक्यता आहे. लुई इनासिनो लुला दी सिल्वा यांच्या विरोधात खटला चालवायला ब्राझीलमधल्या न्यायालयानं परवानगी दिली आहे. एका सरकारी तेल कंपनीविरुद्ध चालणाऱ्या भ्रष्टाचाराच्या तपासात अडथळे आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. फ्रान्समधील मशिदीच्या इमारतींसाठी परदेशी अर्थपुरवठा तात्पुरता थांबवण्याचे संकेत फ्रान्सच्या पंतप्रधानांनी दिलेत. ल मॉन्ड या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मॅन्युअल वॉल्स यांनी हे विधान केलं आहे. जिहादी दहशतवाद्यांनी देशातील अनेक हल्ल्यांची जबाबदारी घेतली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं. पाकिस्तानातील एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात एका हिंदू डॉक्टरचा मृतदेह आढळला आहे. अनिल कुमार हे 32 वर्षीय डॉक्टर संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आलेत. कुमार एका शस्त्रक्रियेसाठी सकाळी लवकरच अतिदक्षता विभागात गेले होते. त्यानंतर एका खुर्चीमध्ये ते मृतावस्थेत आढळले. घटनास्थळी एक इंजेक्शन सापडलं. ते इंजेक्शन त्यांच्या हातावर टोचल्याचंही समोर आलंय. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाल्याविरोधात या ठिकाणी सुरू झालेलं आंदोलन अधिक हिंसक झालंय. या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज या पक्षाचा विजय झाल्याचं जाहीर करण्यात आलंय. 41 जागांपैकी 31 जागा या पक्षाला मिळाल्या. या निकालामध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. अफगाणिस्तानातल्या हेरातमध्ये स्फोट झालेत. यात 1 जण ठार तर 5 जण जखमी झालेत. याआधी शुक्रवारीही काबूलमधल्या कोट संगी भागात स्फोट झाले होते. यात 1 ठार तर 2 जण जखमी झाले. सिरियात इसिसनं 24 नागरिकांची हत्या केली. अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या सिरियातील कुर्दिश आणि अरब संयुक्त सैन्याच्या ताब्यातील बुईर या लहानशा गावांवर ताबा मिळवल्यानंतर मागील 24 तासात 24 सामान्य नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. सिरियात काम करणाऱ्या एका मानवाधिकार संघटनेतर्फे सांगण्यात आलं आहे. सिरियाच्या पश्चिम भागातल्या इदबिल प्रांतात हवाई हल्ले करण्यात आलेत. यात सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेच्या सहकार्यानं सुरू असलेल्या प्रसूतिगृहाची इमारतही जमीनदोस्त झाली आहे. संस्थेनं ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. लेबनीजच्या हिजबुल्ला या राजकीय पक्षाच्या हसन नसरल्लाह या नेत्यानं सौदी अरेबिया आणि इस्रायलच्या संबंधांवर कडाडून टीका केली आहे. सौदी अरेबिया आणि इस्रायलमधील सुधारते संबंध ही अरब इतिहासातील सर्वात वाईट घटना असल्याचं हसन यांनी म्हटलंय. या संबंधांचा फायदा इस्रायललाच होणार असून यामुळे इस्रायलच्या अस्तित्वालाच मान्यता मिळणार असल्याची टीका हसन यांनी केली आहे. अमेरिकेतल्या उत्तर मारियाना बेटाजवळ 7.7 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसलाय. मात्र त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. बेटाच्या दक्षिण पश्चिम भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. यात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. नेपाळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्यात. आतापर्यंत यात 80 नागरिकांचा मृत्यू झालाय.
प्युथान जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। विविध ठिकाणांहून आतापर्यंत 43 नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे। हजारोंना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। इटलीच्या नौदल आणि तटरक्षक दलानं 4000 स्थलांतरितांची सुटका केल्याचा दावा केलाय। मेडिटरेनियन समुद्रातनं त्यांना सोडवल्याचा दावा करण्यात आलाय। या मोहिमेत इटालियन तटरक्षक दलाला ब्रिटिश जहाजीचीही मदत मिळाली आहे। NSAच्या जागल्या एडवर्ड स्नोडन आणि ईमेल्स लीक करून वादळ उडवून देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विकिलीक्समध्ये ट्विटरवर वाद रंगला। अतिसंवेदनशील माहिती कशी प्रसिद्ध करावी यावरनं त्यांच्यात बाचाबाची झाली। यावेळी विकिलीक्सनं स्नोडरवर संधी साधूपणाचा आरोप केला। ब्राझीलमध्ये बेरोजगारीचं संकट वाढत चाललंय। या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात 5.5 लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत। 2002 पासून सुरू झालेलं बेरोजगारीचं संकट यंदा गडद होत चाललंय। मंदीचा फटका अर्थव्यवस्थेलाही बसू लागलाय। भारतीय वंशाच्या ब्रिटिश महिलेनं बलात्कार आणि अत्याचार झालेल्या महिलांसाठी प्रसूतिगृह सुरू केलं। ही महिला स्वतः पीडित आहे। या प्रसूतिगृहात महिलांची विशेष काळजी घेतली जाणार आहे। तसंच चांगले डॉक्टर्स आणि मानसोपचार तज्ज्ञांची टीम असणार आहे। लंडनमधल्या बार्ट्स हेल्थ NHS संस्थेच्या समन्वयानं हे प्रसूतिगृह सुरू करण्यात आलं। या होत्या 20 ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी। वर्ल्ड 20 न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।